नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. बोला. सर आज 3 नोव्हेंबर आहे. हं. तरी आज इथून पुढे हवामान अंदाज कसा राहील आणि नोव्हेंबरचा कसा राहील हे सविस्तर अंदाज द्या सर. नक्कीच. व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलं आणि आता तेच सांगतोय, हं, की आज सुद्धा पाऊस आहे 3 नोव्हेंबरला. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये सुद्धा. हं, पण रोज थोडी-थोडी टक्केवारी आता आजपासून 3 नोव्हेंबरपासून घसरत जाईल आणि जसं तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं आणि आपल्या लाईव्हमध्ये पण सांगितलंय, हं, की हा जो त्रास आहे पावसाचा काही भागात का होईना पण 5 तारखेपर्यंत टिकून राहील आणि त्यानंतर एका दिवसातच पाऊस 6 तारखेच्या संध्याकाळी मराठवाडा पण सोडणार आहे. हं, अ, जे काही पॅसिफिक महासागरात आणि अरबी समुद्रात जे काही वादळे बनत चालली आहेत, ती वादळे आता थोडी कमी होतील काही दिवसाकरिता 15 ते 20 दिवसासाठी. पण थंडी आणि पावसाचं वातावरण हे आता लवकरच येणार आहे. पावसाचं वातावरण हे निघून जायला अवघ्या 2 ते 3 दिवसाचा कालावधी बाकी राहिला आणि पावसाचं वातावरण जाताच थंडी यायला सुद्धा 4 ते 5 दिवसाचा कालावधी अजून बाकी राहिलेला आहे. हं, तर तो आजच्या वातावरणासंदर्भात बघूयात. आज विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाचा आणि वळिवाचा जसा पाऊस पडतोय ना, तसा पाऊस आज विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात आणि लातूर वगैरे पट्ट्यामध्ये काही ठिकाणी होत राहील. हं, थंडी संदर्भात सांगायचं म्हटलं तर गुरुवार आणि शुक्रवारपर्यंत थंडी संध्याकाळपर्यंतच्या वेळेला येऊन जाईल 6 आणि 7च्या दरम्यान. ही पहिल्या दिवशी येणारी जी काही थंडी असेल, ही नॉर्मली थंडी असणार आहे. म्हणजे डायरेक्टच लाट येईल असं काही नाही याच्यामध्ये. पण गहू पेरणी आणि हरभरा पेरणीच्या ज्या काही तारखा दिल्या आपण 9-10 तारखेला, तर हां, ह्याच तारखेला वातावरण तीव्र होणार आहे थंडीच्या बाबतीत. सकाळ, संध्याकाळ आणि दुपारचं पण टेम्परेचर लो होणार आहे. आता हं, टेम्परेचर पाहिलं आपण तर आजही सकाळच्या वेळेला उन्हाचा चटका जाणवलाय. कालही हो, होता. पण आता हे उन्हाचे चटके 5च तारखेपर्यंत आहे. एकंदरीत वाढलंच दक्षिण महाराष्ट्रासाठी तर ते 6 तारखेपर्यंत जाईल. पण हं, खानदेश आणि विदर्भाला 5च पर्यंत पाऊस आणि थंडीच्या उन्हाचा तडाखा जो आहे तो त्या तारखेपर्यंत असणार आहे. 6 तारखेला दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाडा देखील यामधनं मुक्त होऊन जाईल 6 तारखेच्या संध्याकाळी. हं, हं, एकंदरीत 5 आणि 6 या 2 तारखा अशा आहेत, की महाराष्ट्रातला पाऊस जो काय आहे तो बिलकुल कमी करणार आहे. हं, त्यामुळे थंडी आणि पावसाचं षड्यंत्र हे जे काय आहे आता फक्त 2 दिवसाच्या पुरतच राहिलेलं आहे. हं. हं. सर कोणत्या कोणत्या तारखेला पाऊस येणार आहे आता 6 तारखेपर्यंत? 6 तारखेपर्यंत आजच्या 3 तारखेला सांगितलं ना तुम्हाला मराठवाडा आणि हं, विदर्भामध्ये जालन्यासारख्या ठिकाणी, लातूर, इकडे नांदेड पट्टा, नाशिक पट्टा, थोडंफार हिंगोलीमध्ये, बुलढाण्यामध्ये, जळगावमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, हं, बीडमध्ये, सोलापूर, कोल्हापूर, कोकण किनारपट्टीमध्ये ह्या टायमिंगला आजच्या देखील पाऊस संध्याकाळपर्यंत आहे हं, आणि तो सर्वत्र सगळीकडेच नाहीये. फक्त काही काही ठराविक ठिकाणीच पडेल हं, आणि उद्या त्यापेक्षाही 10-20% परत कमी होऊन जाईल. आणि 5 तारखेला बिलकुल नॉर्मली होऊन जाईल हे वातावरण. म्हणजे हं, खानदेश आणि विदर्भात त्या दिवशी पाऊसच नाहीये 5 तारखेला. म्हणजे हं, असंच आता आजचा ना उद्या दिवस राहील. सरळ-सरळ सांगतोय, की ह्या 2 दिवसात मोठी कामं काही पेरण्या वगैरे काही असेल थांबवलं तरी चालतील, पण 5-6 पासून तुम्ही ती कामं करू शकता. हं, हं. हं, म्हणजे 6 तारखेपासून शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात करावी. हं. हं. धन्यवाद सर शेतकऱ्याला एक महत्त्वपूर्ण अंदाज दिल्याबद्दल. नक्कीच.